नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती याबद्दल काही प्रश्न सांगणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी रिकामी जागा पद्धती अत्यंत उपयुक्त असते. हा जो प्रश्न विचारला गेलेला आहे हा महाराष्ट्र TET पेपर 1 2013 विचारला गेलेला प्रश्न आहे. तर ऑप्शन आहे आत्मनिरीक्षण, दुसरं सर्वेक्षण, तिसरं प्रयोगात्मक आणि चौथं जीवन वृत्तांत. तर मोठ्या समूहाचे जर तुम्हाला निरीक्षण किंवा वर्तन सांगायचं असेल तर त्यासाठी सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक असते. पुढचा प्रश्न, प्रायोगिक पद्धतीचा एक तोटा सांगा. आता प्रायोगिक पद्धतीचा तोटा कुठला असतो? जेव्हा आपण प्रयोग करतो तेव्हा वस्तू लागतात, वेळ पण लागतो, त्याचे रिझल्ट्स मिळायला पण वेळ लागतात. तर ह्याच्या ऑप्शन जर आपण पाहिले तर विद्यार्थ्यांचा सहभाग नाही, प्रयोगामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असणे फार आवश्यक आहे. दुसरं आहे खर्चिक आणि वेळखाऊ, हो हे असू शकतं. तिसरं तार्किक साधनांचा वापर करणं हा तोटा नाही, हा फायदा आहे. चौथं वैज्ञानिक वस्तूंचे निरीक्षण विद्यार्थ्याला करायलाच पाहिजे, त्यामुळे याचा आन्सर असणार आहे सेकंड. थर्ड क्वेश्चन, बाह्य निरीक्षणात शिक्षकाने कोणती बाब टाळावी? जेव्हा आपण विद्यार्थ्यांचं बाह्य निरीक्षण करत असतो तेव्हा कुठली बाब आपण टाळायला पाहिजे? पहिलं आहे नोंदी करून ठेवणे, दुसरं आहे तत्परतेने निरीक्षण करणे, तिसरं आहे अपूर्ण नोंदी करणे आणि चौथा आहे योग्य तांत्रिक साधनांचा वापर. यामधलं कुठलं उत्तर तुम्हाला वाटतं? बाह्य निरीक्षणात निरीक्षकाने कोणती बाब टाळावी? तर सगळ्यात पहिल्यांदा अपूर्ण नोंदी करणं विद्यार्थ्याच्या, हे आपण टाळायला पाहिजे. तर याचं उत्तर असणार आहे अपूर्ण नोंदी करणे. चौथा प्रश्न आहे, बाह्य निरीक्षण पद्धतीतील कोणता दोष आहे? जेव्हा आपण विद्यार्थ्याचं बाह्य निरीक्षण करत असतो तेव्हा त्यातला दोष कुठला आहे? पहिला आहे अंतर्गत भावना मोजणे नाही, तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही, नियंत्रित वातावरण नाही. याचं आन्सर आहे निरीक्षण व्यक्तिनिष्ठ असणे. कारण की व्यक्ती हा वेळेनुसार बदलत जातो, त्याचे प्रसंग, त्याच्या आयुष्यातले त्याचा इंटरेस्ट विद्यार्थ्याचा हे बदलत जातात. त्यामुळे बाह्य निरीक्षण पद्धतीतला सगळ्यात मोठा दोष आहे निरीक्षण हे व्यक्तिनिष्ठ असते. पाचवा प्रश्न, प्रायोगिक पद्धतीत कोणते साधन वापरले जाते? प्रायोगिक पद्धतीत कुठले साधन वापरले जातात? मानसिक साधने, तांत्रिक साधने, बाह्य साधने, नियंत्रित वातावरण. प्रायोगिक पद्धती हे एका नियंत्रित वातावरणात होत असते. जेव्हा आपण प्रयोग करत असतो तेव्हा एक प्रयोज्य असतो आणि प्रयोजक असतो, तर ते एकमेकावर लक्ष ठेवत असतात. म्हणजे आपण जेव्हा एक एक्सपेरिमेंट करतो तेव्हा एका कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये आपण असतो. तर याचा आन्सर असणार आहे चौथं नियंत्रित वातावरण. पुढचा प्रश्न, आत्मनिरीक्षण म्हणजे काय? आत्मनिरीक्षण म्हणजे काय हा प्रश्न यात विचारला गेलेला आहे. पहिलं आहे बाह्य अनुभवांचे निरीक्षण, दुसऱ्यांच्या अनुभवाचे निरीक्षण, हे पण बाह्यमध्येच येतं की आपण दुसऱ्यांच्या अनुभवांचे निरीक्षण करू राहिलो. अंतर्गत अनुभवांचे निरीक्षण, दृश्य घटकांचे निरीक्षण म्हणजे ज्या गोष्टी दिसतात आपल्याला बाहेर त्यांचे निरीक्षण. तर यातलं पहिलं बरोबर आन्सर काय असणार आहे? यातलं बरोबर आन्सर असणार आहे अंतर्गत अनुभवांचे निरीक्षण, कारण की इथं आत्मनिरीक्षण दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रायोगिक पद्धतीत मुख्य घटक कोणता आहे? पहिला आहे बदलाचा घटक, दुसरा आहे नैसर्गिक वातावरण, तिसरा आहे स्वानुभव आणि चौथा आहे प्रयोगपूर्व चाचणी. जेव्हा आपण प्रयोग करतो, प्रयोग आपण यासाठी करत असतो की आपल्याला कुठला ना कुठला रिझल्ट मिळाला पाहिजे. तर जी प्रयोगपूर्व चाचणी आपण करत असतो ती खूप जास्त महत्त्वाची असते, म्हणून याचं आन्सर असणार आहे चौथं. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या मनातील
चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढविणे हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते? जर विद्यार्थ्याची आपल्याला चिंता, भीती, दडपण, गैरसमज हे नाहीसे करता येत असणार तर आपण काय करायला पाहिजे? संशोधनात्मक मुलाखत, निवेदनात्मक मुलाखत, उपचारात्मक मुलाखत किंवा माहितीपूर्ण मुलाखत. तर याचा आन्सर असणार आहे उपचारात्मक मुलाखत. जर आपल्याला जर एखाद्या विद्यार्थ्याची त्याची चिंता काय आहे, त्याला एखाद्या सब्जेक्टमध्ये कुठली भीती वाटते का सब्जेक्टची, किंवा एखाद्या सब्जेक्टबद्दल कुठला गैरसमज आहे, तर तो दूर करायचा असेल तर त्याला उपचार करावा लागणार. जसा डॉक्टर उपचार करत असतो तसा त्याच्या प्रश्नांचं निराकरण आपल्याला करावं लागणार आहे. पुढचा प्रश्न, प्रायोगिक पद्धतीविषयी खालील दिलेल्या बाबीतून कोणती बाब अयोग्य आहे? आता इथे शब्दाकडे लक्ष द्या. अयोग्य म्हणजे चुकीची. हा महाराष्ट्र TET पेपर सेकंड 2018 विचारलेला गेलेला प्रश्न आहे. तर पहिलं ऑप्शन आहे, या पद्धतीत पूर्वनियोजित वर्तनाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते. ठीक आहे. दुसरा आहे, या पद्धतीत किमान 2 व्यक्तींची गरज असते. प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. हा डाऊटेबल वाटत आहे मला. या पद्धतीत फक्त जिवंत प्राण्यावरच प्रयोग केले जातात असं नाही आहे. या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते आहे थर्ड, प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. नाही, पूर्ण नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. पुढचा प्रश्न, आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खालील दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य मग परत इथे चुकीचंच विचारलं गेलेलं आहे. स्वतःमधील दोष निवारण करता येतात. या पद्धतीचे जनक वुंटवटिस्नेर आहेत. काढलेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येत नाही. ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. यामधलं विधान जे आहे ते अयोग्य कुठलं विचारलेलं आहे की ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे, हे चुकीचं इथे विचारलेलं आहे. इथं अयोग्य विचारलेलं आहे, तर हे वस्तुनिष्ठ नसतं, हे व्यक्तिनिष्ठ असते. आत्मनिरीक्षण पद्धती एखाद्या व्यक्तीबद्दलच आपण त्याच्यातले जे आत्मनिरीक्षण असते तो करत असतो ते असते ना, म्हणून हे वस्तुनिष्ठ नसते, व्यक्तिनिष्ठ असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बाह्य निरीक्षण म्हणजे काय? आता या बाह्य निरीक्षण म्हणजे काय, तर नैसर्गिक वातावरणात व्यक्तीचे निरीक्षण, व्यक्तिसापेक्ष अनुभवांचे निरीक्षण, अनुभव घेऊन अनुभव घेणे, प्रयोगशाळेत प्रयोग करणे. तर याचं तर आन्सर खूप सोपी आहे, नैसर्गिक वातावरणात व्यक्तीचे निरीक्षण. पुढचा प्रश्न, बाह्य निरीक्षणात कोणता घटक महत्त्वाचा असतो? नोंदी करण्याचे ज्ञान, व्यक्तीचे अंतर्गत भावना, तांत्रिक साधने, मानसिक विचार. पण आपले जे मानसिक विचार असतात ते खूप जास्त महत्त्वाचे असतात. पुढचा प्रश्न, बाह्य निरीक्षणाच्या प्रक्रियेत कोणती गोष्ट करणे चुकते? जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याचं बाह्य निरीक्षण करत असतो तेव्हा कुठल्या गोष्टी चुकतात? नोंदी वेळोवेळी करणे नाही, स्वतःच्या भावना नोंदवणे ही गोष्ट जी आहे ही चुकत असते. कारण की एखाद्या विद्यार्थ्याबद्दल जर आपल्याला गैरसमज आहे किंवा त्याच्याबद्दल आपल्याला मनात आपल्या भावना आहेत चुकीच्या, तर आपण आपल्या मनातल्या भावना जे असते किंवा आपला त्या विद्यार्थ्याबद्दलचा जो सूड असतो किंवा काही असतो ते आपण लिहित असतो. त्यामुळे स्वतःच्या भावना त्यात नोंदवत नाही. प्रत्येक कृतीचे निरीक्षण करणे हा तर फायदा आहे, हा दोष नसू शकतो. अनुभव गोळा करणे, अनुभव तर गोळाच करायला पाहिजे आपण. त्यामुळे स्वतःच्या भावना त्यात नोंदवणे ही गोष्ट चुकते बाह्य निरीक्षणात. पुढचा प्रश्न आहे 14वा, बाह्य निरीक्षण पद्धतीची कोणत्या प्रकारात निरीक्षक स्वतः सहभागी होतो? नैसर्गिक निरीक्षण, सहनिरीक्षण, प्रयोगशाळा निरीक्षण आणि नियंत्रित निरीक्षण. तर सहयन निरीक्षण, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांसोबत राहतात, त्यांचे अनुभव समजून घेतात, मित्रासारखे वागतात,
हे जे आहे हे सहनिरीक्षण याला म्हटले जाते. म्हणून बाह्य निरीक्षण पद्धतीचे कोणत्या प्रकारे निरीक्षक स्वतः सहभागी होतात, तर सहनिरीक्षण या प्रकारात निरीक्षक म्हणजेच शिक्षक हे विद्यार्थ्यासोबत सहभागी होत असतात. पुढचा प्रश्न आहे, आत्मनिरीक्षण पद्धतीचा मुख्य फायदा कोणता? जेव्हा आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये सगळ्यात मोठा फायदा कुठला आहे? शारीरिक क्रियांचे निरीक्षण, कृत्रिम साधने आवश्यक असणे, कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसणे, प्रत्यक्ष वर्तनाचे निरीक्षण असणे. आत्मनिरीक्षण म्हणजेच काय, तर कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसते यामध्ये. हा सगळ्यात मोठा याचा फायदा आहे. 16वा, प्रायोगिक पद्धतीचा एक तोटा सांगा. विद्यार्थ्याचा सहभाग आणि खेळ. हा तर प्रश्न आपला झालेला आहे, कारण की हा खर्चिक असतो आणि वेळखाऊ असतो. पुढचा प्रश्न आहे, आत्मनिरीक्षण पद्धतीच्या वापरात कोणता दोष असू शकतो? जेव्हा आपण आत्मनिरीक्षण पद्धती वापरत असतो म्हणजे विद्यार्थ्याच्या स्वतःचे दोष, त्याच्या उणिवा, त्याच्या एखाद्या विषयाबद्दलची भीती या विद्यार्थ्याला स्वतःकडून चुकत असतात, तर त्यातला सगळ्यात मोठा दोष कुठला? तर इतर व्यक्तीवर प्रयोग करणे सोपे, हा दोष नसू शकतो. अनुभव व्यक्तिसापेक्ष असणे, बाह्य निरीक्षणासाठी आवश्यक सार्वजनिक अनुभव गोळा करणे. तर आत्मनिरीक्षणमध्ये हे व्यक्तिसापेक्ष असते, त्यामुळे हा सगळ्यात मोठा दोष आहे आत्मनिरीक्षणाचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18वा, खालीलपैकी कोणते वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? आता आपण जेव्हा शास्त्रशुद्ध हा शब्द यात विचारले गेलेला आहे. शास्त्रशुद्ध म्हणजेच काय? एखादी मेथड यूज करून वापरली गेलेली पद्धत. आता यातमध्ये निरीक्षण पद्धती, प्रयोगात्मक पद्धती, सर्वेक्षण पद्धती किंवा जीवन वृत्तांत पद्धती. निरीक्षण हे कधी कधी चुकीचं पण ठरू शकतो, म्हणून हे येणार नाही. सर्वेक्षण जेव्हा आपण घेत असतो तो समूहामध्ये वेगवेगळे विद्यार्थी असतात आणि ह्या समूहासाठी असणारी आवश्यक पद्धती आहे, त्यामुळे ही नसू शकते. जीवन वृत्तांत पद्धती म्हणजेच केस स्टडी. एखाद्या विद्यार्थ्याचं आपण जर त्याचं जीवन पाहिलं, त्याच्या आयुष्यामध्ये घडणारे प्रसंग पाहिले, तर ते वेगवेगळे असतात, तर ते पण वेळेनुसार चेंज होणारे असतात. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची व शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली आणि वस्तुनिष्ठ ती पद्धती जर तुम्ही पाहत असाल तर ती आहे प्रायोगिक पद्धती. म्हणून याचा आन्सर असणार आहे प्रयोगात्मक पद्धती. पुढचा प्रश्न आहे, बाह्य निरीक्षणात कोणता घटक नियंत्रित करणे कठीण असते? एक आहे बाह्य वातावरण, दुसरा आहे मानसिक प्रक्रिया, तिसरा आहे वैयक्तिक विचार आणि चौथा आहे प्रयोगशाळेतील साधने. तर याचं उत्तर आहे बाह्य वातावरण, कारण की आपल्याला बाहेरचं वातावरण समजत नाही कसं असायला पाहिजे, त्यामुळे बाह्य वातावरण याचा आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रायोगिक पद्धती कोणत्या प्रकारची आहे? प्रायोगिक पद्धती ही कुठल्या प्रकारची आहे? शास्त्रशुद्ध पद्धत आहे की व्यक्तिसापेक्ष आहे म्हणजे व्यक्तीला धरून आहे, की तांत्रिक पद्धत आहे म्हणजे तंत्राचा उपयोग होतो, की नैसर्गिक पद्धत आहे? तर प्रायोगिक पद्धत ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. पुढचा प्रश्न 21वा, प्रायोगिक पद्धतीत कोणता गट असतो? प्रायोगिक पद्धतीत कुठला गट असतो? सामान्य गट असतो, नियमित गट असतो, नियंत्रित गट असतो की स्वानुभव असतो? तर याचा आन्सर तर खूप इझी आहे. यामध्ये नियमित जो गट असतो नियंत्रित गट जो असतो तो प्रायोगिक पद्धतीत असतो. पुढचा प्रश्न, प्रायोगिक पद्धतीचा उपयोग कोणासाठी उपयुक्त आहे? व्यक्तिगत अनुभवांचे निरीक्षण, वर्तन बदलाचा सखोल अभ्यास, नैसर्गिक वर्तनाचे निरीक्षण की मानसिक ताणाचा अभ्यास? तर प्रायोगिक पद्धतीमध्ये व्यक्तिगत अनुभवांचे निरीक्षण हे खूप जास्त महत्त्वाचे असते. पुढचा प्रश्न, प्रायोगिक पद्धतीत कोणते साधन वापरले जाते? तर नियंत्रित वातावरण, मानसिक साधने, तांत्रिक साधने, बाह्य साधने की नियंत्रित वातावरण? तर याचं उत्तर आहे नियंत्रित वातावरण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत?
या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. काय असायला पाहिजे? प्रयोज्याच्या अंतर्गत घटक नियंत्रित असतात. ही पद्धती अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. प्रयोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. आता याचं जे आन्सर आहे ते तुम्ही सांगा. पुढचा प्रश्न, प्रायोगिक पद्धतीत प्रयोगकर्ता कसा असावा? सामान्य असावा, तज्ज्ञ असावा, नवशिक्या असावा की अनुभव नसलेला असावा? जेव्हा आपण प्रयोग करतो तेव्हा तज्ज्ञ व्यक्ती असणं फार आवश्यक असते. तर आजचे हे प्रश्न जे आहेत 25 प्रश्न ते झालेले आहेत.